सो आज निघाली आहे गावाकडे म्हणजे मी माझ्या माहेरी जाते. ओके, मला थोडं एन्झायटी, पॅनिक बटन ऑन नव्हतं करून राहायचं आणि घरी नव्हतं थांबायचं मला ज्या दिवशी माझं लास्ट डे होईल त्यानंतर. सो किती झोपली आहे आणि मी ट्रेनमध्ये परळीला जाते. सो यस, बघू आता. मी संक्रांतीपर्यंत तर आईकडेच थांबायचा प्लॅन आहे. छोटी बहिणी येते आणि तिचाही ओटी भरायचा कार्यक्रम आहे. सो असे काही शेड्यूल लाईनअप आहेत आणि एन्जॉय करेल फॅमिलीसोबत. आणि बस, छान आहे टाईम. सकाळी आलू पराठा करण्यासाठी घेतलं होतं माझ्यासाठी, किट्टूसाठी आणि माईच्या टिफिनसाठी. सो दिवसाची सुरुवात टिफिन केली आणि खिचडी केली होती आमच्यासोबत. किट्टू आहे सोबत. सो दही आणि काही गोष्टी मी रात्रीच आणून ठेवल्या होत्या स्टेशनरीमध्ये ज्या लागतात त्या. सिम्पल असा आलू पराठा केला होता, काही कॉम्प्लेक्स नाही की किट्टू आवडीनं खाल्ला. आणि तिने शेवटी ट्रेनमध्ये तुम्ही बघतालच पुढे की तिने तिने एक पराठा खाल्लाही. इथे आम्ही तयार होऊन निघालो आहोत की स्टेशनकडे. आणि किट्टूला खूप रडायला येत होतं कारण तिचा डॅडा सोबत नव्हता. आणि इथे आम्ही स्टेशनला पोहोचलो. ओके, स्टेशनला आल्यानंतर मॅडमला पर्पल कलरच्या ट्रेनमध्ये बसायचं होतं. ती होती लोकल ट्रेन आणि ही होती आमची जी पूर्ण हैदराबाद होती. आणि या नावाला जायचं परळीला. पण ए सीचा डब्बा ओपन नसल्यामुळे त्याचा दरवाजा लेट उघडला आणि मग मध्ये आलो आम्ही. आणि किट्टू मॅडमची इथे नाटकं चालली. किट्टू उठली होती, झोपली परत. हां, मी सकाळी पहाटेच उठून आम्ही निघालो 8ची ट्रेन होती. बट मला आमच्या येण्याचे 2-3 आयटम, खिचडी, आलू पराठे, त्याच्यासाठी सपक आलू पराठे, माझ्यासाठी तिखट आणि माझ्यासाठी टिफिनचेही आलू पराठे, ते सगळं घेऊन निघायचं होतं. सो यस. आणि ते तो टाईम होता जिथे किट्टू मला थोडी परेशान आणि क्रँकी होत होती. बट नो वरीज, मी थोडा चांगलाच टाईम स्पेंड केला त्याच्यासोबत. मी माझं रिडिंग करत बसले होते. तिला मी टाईमपास करण्यासाठी पेन्सिल आणलं होतं आणि भरपूर काही गोष्टी आणल्या होत्या. बट तिला थोडं खाऊ घातला आणि मग तिच्यासोबत ती थोडी फ्रेश झाली आणि मग माझ्यासोबत धिंगाणा करायला लागली. सो वी एन्जॉय द ट्रेन ट्रॅव्हल. आता किट्टू 3 वर्षाची, जवळपास 2.5 वर्षाची असो. आणि थोडी स्टेशन ट्रेनमध्ये मला मला पहिले तर ट्रेनच्या खाली असंच बोलायची. पण ह्यावेळेस नाही, ह्यावेळेस खूप छान राहिली. आणि आम्ही फायनली पोहोचलो परळीमध्ये. आणि आम्हाला माझं पप्पा घ्यायला येणार होतं पण लेट होणार होता. सो आम्ही इथे 1-1.5 तास टाईमपास केला आणि आम्ही पोहोचलो. बाय, थँक्यू.